बीड शहरामधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले डॉक्टर म्हणजे डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे. शिक्षणामध्ये लहानपणापासूनच हुशार असलेले अरुण बडे हे खोडकरसुद्धा होते, परंतु आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ते खूप शिकले आणि यशस्वी झाले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे यश मिळवलेले आहे. आईवडिलांचा सार्थ अभिमान असलेल्या अरुण बडे यांनी आपल्या वडिलांच्या नावानेच हॉस्पिटल सुरू केलेले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून कित्येक रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवलेले आहेत. बीड शहर आणि तालुक्यामध्ये व संपूर्ण जिल्ह्यामध्येच त्यांनी आपले नाव केलेले आहे. डॉक्टर अरुण बडे यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टरच आहेत. यामुळे शिवाजीराव हॉस्पिटलला रुग्णांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. आईवडिलांची काही स्वप्न असतात की आपल्या मुलाने आपलं नाव केलं पाहिजे, आणि मग हे क्षेत्र कोणतेही असो त्या ठिकाणी आपल्या लेकराने जावं, नाव करावं आणि 4 माणसांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा असते. अगदी शिवाजीराव बडे यांनाही वाटायचं की आपला मुलगा अरुण यांना डॉक्टर व्हावं, परंतु अरुण बडे यांना याची कल्पनाही नव्हती. फक्त अभ्यासामध्ये हुशार आणि अभ्यास करायचा. पण आईवडिलांचं स्वप्न आहे की आपण डॉक्टर व्हावं आणि मग ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि पाहता पाहता अरुण स्वतःच्या मेहनतीने जिद्दीने डॉक्टर झाले. आत्ता या ठिकाणी या बीड नगरीमध्ये शिवाजीराव हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. सन्माननीय डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांच्याबद्दल मी बोलतोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव केलेलं आहे. आज या मुलाखतनामा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचा आजवरचा जीवन प्रवास आपल्याला पाहायचा आहे. साहेब, तुमचं मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की तुम्ही ज्या कुटुंबात लहानाचे मोठे झालात, ज्या वडिलांनी आईने तुम्हाला चांगले संस्कार दिले आणि एक चांगला नागरिक तुम्हाला बनवलं, तर काय सांगाल नेमकं की सुरुवातीचं आयुष्य कसं होतं? म्हणजे एकूणच तुमचं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी. माझे वडील हे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये मोजणीदार म्हणून कार्यरत होते, तर ते माझं गाव या ठिकाणी होते. तर माझं सुरुवातीचं शिक्षण, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण आहे ते सिद्धेश्वर विद्यालय माझगाव इथं झाले. माझगाव याच ठिकाणी शिक्षण झालं, चांगल्या शाळेमध्ये. आणि वडिलांना म्हणजे वडील सन्माननीय शिवाजीराव बडे यांना वाटायचं की आपल्या मुलाने मोठं व्हावं, चांगलं व्हावं आणि त्यासाठी चांगली शाळा पण पाहिजे. खरं तर काय सांगाल की कशा प्रकारचं त्या काळातलं वातावरण होतं? म्हणजे अगदी शालेय वातावरण असेल किंवा घरचं वातावरण असेल. कारण असं म्हणतात की अर्धा रिझल्ट हा घरीच लागतो खरं तर, कारण घरची शिस्त महत्त्वाची असते. तर घरचं वातावरण कसं होतं तुमच्या? घरचं वातावरण तर असं होतं की ॲक्च्युली माझी बहीण आहे, चुलत बहीण, की MD पीडियाट्रिक झालेलं आहे तिचं, आणि आता संकल्प हॉस्पिटल हे त्यांचं स्वतःच हॉस्पिटल आहे बीड येतच. म्हणजे ताईंचं नाव काय? सत्यभामा बडे. म्हणजे अच्छा, म्हणजे तुमच्या सख्या चुलत बहिणी या डॉक्टर आहेत. डॉक्टर आहे. आणि मग घरामध्ये त्या काळातल्या एकच डॉक्टर असते. एकच डॉक्टर. मग ते त्यांच्याकडे पाहून वडिलांना वाटत होतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं. तर म्हणजे आई आणि वडील दोघंही माझ्या शिक्षणासाठी म्हणजे खूप प्रयत्न आणि कष्ट करायची त्यांची खूप तयारी होती. तर असं होतं की आम्ही वडील तिथं क्वार्टर, आम्हाला केसपूर किंवा तिथे क्वार्टर होतं, तिथेही शाळा होती, ती चांगलीच होती. पण आईवडिलांचं असं होतं की नाही, आपला मुलगा म्हणजे जी सर्वात चांगली शाळा आहे तिथे शिकला पाहिजे. म्हणून मी माझं 4थी ते 10वी शिक्षण हे जवळपास तिथून 5 किलोमीटर दूर आहे ती शाळा. तर मी 5 वर्ष म्हणजे येणं जाणं केलं. म्हणजे अपडाऊनसाठी काय होतं? म्हणजे ॲटो होता, बस होती का पायी पैसे? नाही, अगोदर आम्ही म्हणजे सायकल रिक्षा होता काही दिवस, आणि माझं 7वीच्या नंतर मग ऑटो रिक्षा होता 10वी. म्हणजे केसापूर कॅम्प या ठिकाणी बालपण केलं. हो. काय सांगा त्या काळामध्ये, म्हणजे तिथलं बालपण कसं होतं, मित्रपरिवार आणि एकूणच माहोल काय होतं? आता मित्रपरिवार ॲक्च्युली माझं असं दोन्ही होतं. म्हणजे आता मी ज्या बराच काळ मी
माझगावमध्ये असायचो आणि जे काही उरलेला वेळ आहे तो मी केशवपुरी कॅम्पमध्ये असायचो. जो इव्हिनिंगचा संध्याकाळचा वेळ आहे तेव्हाच मला तिथं माझे मित्र भेटायचे, आम्ही जेव्हा क्रिकेट वगैरे खेळायचो तर. पण त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे खूप शैक्षणिक वातावरण होतं माझ्या त्या काळात. आणि केसापुरी कॅम्प या ठिकाणी जे मित्रपरिवार असेल किंवा तिथून माहोल होता किंवा घालवलेला वेळ, कारण माणूस कितीही पुढे गेला तर शेवटी बालपण कुठेतरी मनामध्ये घर करून असतं. तर तुमच्या बाबतीमध्ये तुमचं बालपण तुमच्या मनामध्ये कशा प्रकारे आज घर करून आहे? ॲक्च्युली मी म्हणजे लहानपणी खूप खोडकर होतो. अच्छा. म्हणजे मी अभ्यासही करत होतो, पण मी सुरुवातीपासूनच खोडकर होतो. तर म्हणजे नेहमी आईचं तेच काम असायचं की माझं महिन्यातून 1-2 वेळेस तरी कोणीतरी घरी आम्हाला आईला कंप्लेंट करून यायचं. तर त्यावेळेस असं होतं की बऱ्याच लोकांचं असं असतं की आपला मुलाची चूक असेल तरी त्याची ती बाजू घेतात. पण माझ्या घरात पूर्ण उलटं होतं. म्हणजे मला माहित होतं घरी जर भांडण गेलं तर मार आपल्यालाच खायचं, मग चूक कोणाची असेल. म्हणजे याच्यामुळे काय की चूक असेल तर ती चूकच म्हणायची, ते पांघरून टाकण्याचा होता. कधीच नाही. मी तर इनफॅक्ट असं सांगेल की म्हणजे माझी चूक नसेल तरी मला ते फक्त एवढंच सांगायचे की म्हणजे आपण भांडण करून ह्याच्यामध्ये कोणाचंच म्हणजे फ्युचर नसतं, याला चांगलं नसतं. तर जेवढी माघार घेऊ आपण आता ती चांगली असते. आणि मी त्याच्यामध्ये तेच शिकलो. चूक नसताना सुद्धा जेव्हा आई दोष द्यायची त्यावेळेला काय वाटायचं मनामध्ये? थोडंसं राग यायचं ॲक्च्युली. अच्छा. कारण म्हणजे आता माझी चूक नाही आहे, काही नाही, तरी पण मला शांत बसवतात, मला मारतात असं वाटायचं. पण मी आजच्या घडीला जेव्हा मी बघतो, विचार करतो, म्हणजे जे खूप म्हणजे खोडकर म्हणजे भांडणं करणारी मुलं होती ते आता म्हणजे खूप पाठीमागे आहेत आणि मी खूप पुढे गेलो. बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या अंगात काही चांगल्या काही वाईट गोष्टी असतात, परंतु त्याच्यावर नियंत्रण हे आईवडिलांचं हो लागतं. हो बरीचशी मुलं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खोडकर असतात आणि हे असलं पाहिजे खरं तर, हो. कारण ते बालपण हो, आहे तेवढं freedom आणि पाहिजे. ते फ्रीडम पाहिजे, तसं जगलंही पाहिजे हो. थोडंसं मुक्तपणे. तर जेव्हा फावला वेळ मिळायचा अभ्यासाव्यतिरिक्त, जेव्हा मित्रामध्ये मिसळायचं तुम्ही, तर ते विश्व कसं होतं, मित्र कंपनी कशी होती, कुठले कुठले खेळ खेळायच्यात आणि त्यातनं जो मिळालेला आनंद आहे, मला वाटतं आज पैशाचा तो आनंद मिळत नाही नाही. म्हणजे तो आनंद सांगा सर. ॲक्च्युली त्या काळामध्ये जे खेळ होते ना ते आजकाल कोणीच नाही खेळत. अच्छा. ठीक आहे, म्हणजे मी विटी दांडू, त्यास क्रिकेटचं फॅड खूप जास्त होतं. पण मला क्रिकेट कधी म्हणजे जमलं नाही. ॲक्च्युली त्याचं असं होतं की मला वडील जे मागत त्या गोष्टी द्यायचे, तर मग माझ्याकडं स्टंप बॅट माझ्याकडे असायची, बॉल पण माझाच होता. तर मग गेलं तर म्हणजे मला त्याच्यात असं खूप परफॉर्मन्स दाखवायची गरज होती. मला असं लोक म्हणजे मुलं म्हणायचे नाही, ठीक आहे तुला बॅटिंग पाहिजे ना, 2 ओव्हर तुला बॅटिंग. म्हणजे सगळं साहित्य हां, आपल्याला साहित्य आपल्याकडे होतं. त्याच्यामुळं मग मला त्याच्यात काही टॅलेंट दाखवता नाही आलं. म्हणजे मला सगळं फ्रीमध्ये भेटल्यासारखंच होतं. ते त्याला मला कष्ट करायची गरज नाही. म्हणजे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस नाही दाखवू शकलो. म्हणजे तात्पर्य काय की जे आयुष्य होतं ते मजेशीर होतं. खूप मजा. आत्ता जे मुलं मोबाईलवरचे गेम खेळतात त्यापेक्षा ते गेम जिवंत होते, जीवन होतं. आणि ते खूप महत्त्वाचे ते होते. शरीराला पोषक होते. हां. आत्ताचे हानिकारक आहेत. खूप हानिकारक म्हणजे आता सायकॅट्रिक म्हणजे आपण म्हणतो ना मेंटल डिसऑर्डर्स होत आहेत मोबाईलवर. कारण त्यांना बाहेरचं विश्व माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे त्यांना. म्हणजे जे आपण पण एकटेपणा किंवा एकलकोंडेपणा जो होतो तो ह्या मोबाईलमुळे होतो. केसापुरी कॅम्प या ठिकाणी पूर्णपणे बालपण गेलं, अनेक आठवणी आहेत. जसं आई आहे, वडील होते, त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या आरोग्याने काहीतरी चांगलं बनलं पाहिजे. ठीक आहे, डॉक्टर्स व्हावं असं काही नाही, पण काहीतरी चांगलं बनावं ही अपेक्षा होती. नाही तर त्यासाठी जसं वडिलांचं लक्ष होतं तसं आईचं लक्ष होतं. तर या दोघांनी मिळून खास करून 12वीपर्यंत जी भूमिका निभावली तुमच्यासाठी ती भूमिका काय होती? म्हणजे ते डिव्होशन काय होतं? म्हणजे त्यांचं असं होतं ना की मुलाने चांगला अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी जी लागणारी जे काही म्हणजे साधनं असतील ती त्याला कधीच कमी नाही पडली. म्हणजे माझं असं होतं की म्हणजे मला जी मागेल गोष्ट अभ्यासासाठी त्यासाठी तर ते कधीच नाही म्हणायची नाही. म्हणजे मी प्रत्येक घटक चाचणी झाल्यानंतर मला माझी नवीन पेन आणून द्यायची आणि ते जे काही म्हणजे आता एखादी गोष्ट असेल, हा किंवा तू ही चाचणीमध्ये तुला एवढे मार्क पडले तर आम्ही तुला नवीन दप्तर घेऊन देऊ किंवा तुला आपण एक ड्रेस घेऊ. विशिष्ट बक्षीस द्यायचे. हां, म्हणजे मला ते जे काही बक्षीस सांगायचे आणि जर मी त्यांच्या एक्सपेक्टेशन्सवर मार्क घेतले, माझा नंबर आला तर ते मला ते द्यायचे आणि त्याच्यामुळे नेहमीच माझा उत्साह नेहमी वाढलेला असायचा. मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी लेकरांना प्रॉमिस करावं, पण तेच करावं जे पेलतं हां, करा. नाही तुमच्या वडिलांनी तेच पेलतं म्हणण्यापेक्षा ते पेललं पण पाहिजे आणि विशेष म्हणजे ते त्याला हानिकारक नसायला पाहिजे. Yes. म्हणजे तुम्ही आता 4थीच्या मुलाला जर त्याचा आग्रह असतो तुम्ही एखादा मोठा मोबाईल घेऊन दिला तर त्याच्यासाठी तो म्हणजे नक्कीच चांगला नसतो. म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या त्रासापासून
ते त्यांना लागणाऱ्या वाईट लेकरांना सवयी एखादा एखादा गोल अचीव्ह केला बक्षीस द्या, पण त्याचं ते फायद्याचं असावं. नक्कीच. आणि जर आता सध्या तर असं आहे ना की सगळं शिक्षण ऑनलाईन, याच्यामुळे त्या गोष्टी नाकारता पण येत नाही. पण आता ना जे नेसेसरी आहे ते द्या. हां नेसेसरी आहेत. म्हणजे आता जे काही गाईडलाईन्स आहेत ना त्याच्यामध्ये असं आहे की स्क्रीन टाईम म्हणतो आपण, तो ठरवून द्यायला गेला पाहिजे. म्हणजे त्याने टीव्ही एवढ्याच वेळ बघितला पाहिजे, त्याने जर मोबाईल घेतला तर तो एवढाच वेळ बघितला पाहिजे, हे ठरविक पाहिजे. आता मुलगा जर सकाळी मोबाईल घेतला तर संध्याकाळपर्यंत तो सोडत नाही. म्हणजे तासन-तास पण नाही हां पाहिजे. तासन-तास नाही. तो स्क्रीन टाईम आहे. समजा तो जर त्याला एज्युकेशनसाठी लागत असेल बाबा टोटल 1 तास, तर तुम्ही एक्स्ट्रा 1 तास असं 1.5 तास त्याला स्क्रीन टाईम ठरवून द्या. महत्त्वाचा उल्लेख केला तुम्ही की ज्या वेळेला तुमचं शिक्षण सुरू होतं आणि कुठंतरी मनामध्ये आपल्यामध्ये काही हालचाल सुरू असते, नाही का, काहीतरी जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा लवकर मोठं होणे किंवा लवकर श्रीमंत होणे. तर बाहेरचं जग पाहिल्यानंतर कुठंतरी तुम्हाला वाटायचं की आपण पटकन एखादा बिझनेस सुरू करावा, परंतु प्रत्येक गोष्ट तुम्हाला आईने आणि वडिलांनी समजावून सांगितल्या, त्याचे फायदे तोटे करून. हे असं का नेमकं झालं की कधी काळी असं वाटलं होतं की आपण लवकर बिझनेस सुरू करावा? ॲक्च्युली जेव्हा माझी ताई डॉक्टर असल्यामुळं मला माहिती होतं की म्हणजे ते 6 वर्ष MBBSला लागतात, त्याच्यानंतर 4 वर्ष PG करायला लागतात MD होण्यासाठी. तर म्हणजे 10 वर्षाचा काळ मला त्यावेळेस म्हणजे खूप मोठा वाटायचा. आणि आता मी जिथं वावरत होतो तिथं माझे बाकीचे काही भाऊ जे बिझनेसमध्ये होते, तर म्हणजे कमी वेळेत ते एस्टॅब्लिश झाले होते. ते बघून मला वाटायचं की अरे 14 वर्षात म्हणजे 10 वर्ष शिकणार, कधी नंतर आपण काय कमवणार, त्याचा काही अंदाज नव्हता. तर हे मला नको वाटायचं. पण जेव्हा माझ्या आईवडिलांनी मला समजून सांगितलं की कसं असतं, आपण फक्त पैशासाठीच काम नसतं करायचं. आता डॉक्टर हे एक असं प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये तू पैसा तुला भेटेल नक्कीच, पण तुला लोकांचे आशीर्वादही भेटतील, जे की खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आयुष्यभर पैसा पुरतो असं नक्कीच नसतं. वडील सन्माननीय शिवाजीराव बडे आणि आई तुमच्या मातोश्री या दोघांनी तुम्हाला ज्या ज्या वेळेला वाटलं की आपण शॉर्टकट घ्यावा, त्यावेळेला तो शॉर्टकट चांगला आहे की वाईट आहे याचं नक्की मार्गदर्शन त्यांनी केलं. ते तुम्हाला त्या गोष्टी पटल्या, कारण ते पटले पाहिजे. बरं, बहुतांश काय होतं की आई वडील सांगतात परंतु लेकरांना ते पटत. त्यासाठी आई वडिलांची भूमिका योग्य पाहिजे आणि लेकरांची सुद्धा. नक्कीच. मला काही आठवणी सांगा म्हणजे आई बाबतीत, वडिलांच्या बाबतीमध्ये की किती प्रसंग जर आयुष्यामध्ये आले नसते तर पुढं टर्न भेटला नसता? तर मला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तर हाच होता की मी म्हणजे आता जसं बाकीची मुलं थोडं डायव्हर्ट होतात, ट्रॅक सोडतात, तसं मी पण 11वी-12वीला थोडा ट्रॅक सुटला होता माझ्याकडून. पण तेव्हा म्हणजे शेवटचे 4-6 महिने एक्झामच्या अगोदर माझी आई माझ्यासोबत होती. तेव्हा म्हणजे माझ्या वडिलांनी अक्षरशः म्हणजे हाताने स्वयंपाक करून जेवण करायचे ते. तर त्यावेळेस कुठेतरी प्रत्येक वेळेस त्यांनी जाणीव करून दिली किंवा शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि आता हा जर ट्रॅक सुटला तर तुझ्या आयुष्यात काय होणार आहे. आणि माझ्या ताई घरात डॉक्टर असल्यामुळं म्हणजे खूप आदर होता आणि तिच्याविषयी तिची लाईफ कशी आहे काय ह्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्याचं कंपॅरिझन कुठं ना कुठं होतं. त्यांनी मला पटवून दिलं की म्हणजे कसं तिचं लाईफ बेटर असेल, कसे लोकांचे तिला आशीर्वाद असतील आणि बाकीच्यामध्ये तो कसा फरक आहे. तर हे कुठेतरी मला पटलं. तुमच्या बहीणबाई तुमच्यासमोर आदर्श आहे. हो. आणि त्यांचं लाईफ कसं आहे किंवा त्यांची जीवनशैली कशी आहे हे वडिलांनी तुम्हाला समजावून सांगितलं. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर ऍक्च्युअली लोकांची सेवा होते. हो. तुम्हाला हा भाव तुम्हाला पटला. तुम्ही मग उल्लेख केला की 11वी-12वीला आईने आणि वडिलांनी दोघांनी मेहनत घेतली आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या. हो. मेडिकलला लागेपर्यंत तरी असं वाटलं होतं का की अरुण बडे हे भविष्यामध्ये डॉक्टर अरुण बडे होते? म्हणजे डॉक्टर ते एकदा MBBS झाल्यानंतर तर डॉक्टर होणार हे माहीत होतं. पण डॉक्टर झाल्यानंतर म्हणजे मी पुढे म्हणजे अजून उच्च शिक्षण घेईन असं कधीच नव्हतं वाटलं. म्हणजे तर ते आपलं एक असं स्वप्न होतं की नाही चला आता एखादं जास्त ना जर प्रायमरी हेल्थ सेंटर तिथे आपण EMO म्हणून राहणार, एकदम म्हणजे फिक्स पेमेंट चालू होतं, त्याच्यानंतर आपली लाईफ सेटल राहील असं एक मनामध्ये होतं आणि तिथपर्यंत आपण करू असं सुरुवातीला वाटत होतं. पण जसं जसं शिक्षण होत गेलं, जसं कळत गेलं आणि नंतर गोष्टी कळायला लागल्या की नाही भाऊ आता आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर लोकांना अजून किती फायदा होऊ शकतो. म्हणजे आता प्लेन MBBS एका विशिष्ट टप्प्यापर्यंत शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा समाजात आपला थोडासा होतो. हो. पण जसं जसं शिक्षण वाढत जाईल त्याचा फायदा लोकांना जास्त होतो. ॲक्च्युली कसं असतं म्हणजे हा फायदा याचं सांगायचं म्हणजे आता समजा बीड जिल्हा आहे. जेव्हा मी MBBS झालो त्यावेळेस बऱ्यापैकी हा एरिया MBBS लोकांनी कव्हर झाला. म्हणजे प्रत्येक गावातून एक दोन MBBS होते.
म्हणजे आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या बेसिक सुविधा द्यायची गरज आहे त्या देण्याने एरिया कव्हर झाला होता. आता जर कोणीच उच्च शिक्षण नाही घेतलं तर जे काही पुढं उपचार लागणार आहेत ते कोण देणार? मग त्याच्यासाठी त्यांना औरंगाबाद, मुंबई, पुणे असे म्हणजे धावपळ करावं लागायची. मग तेव्हा कुठंतरी कळलं की नाही यार आपण उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे. मग मी MD मेडिसिन करायचं ठरवलं. ॲक्च्युली तेव्हा माझं असं होतं की MD मेडिसिन झाल्यानंतर मला माजलगावला जाऊन सेटल व्हायचं होतं, कारण मी माजलगावात लहानचं मोठं झालो आणि तिथं त्याची गरज आहे हे मला माहीत होतं. पण जेव्हा मग मी MD मेडिसिन झालो तेव्हा बऱ्यापैकी तिथं पण MD मेडिसिन ऑलरेडी आले होते माजलगावमध्ये. मग तेव्हा आता हे जसं कळायला लागतं की तेव्हा आम्हाला म्हणजे इश्यू कळालं की बाबा आता जे हार्ट अटॅकचे पेशंट आहेत त्यांना तिथं ट्रीटमेंट होत नाही आणि मी जर आता उच्च शिक्षण घेतलं तर जे काही लोकांचे जीव जात आहेत तिथं कोणी नसल्यामुळं तर ते नक्कीच वाचतील. मग याच्यासाठी माझ्या वाईफ डॉक्टर मधुरा बडे, ती रेडिओलॉजिस्ट आहे, तिने मला खूप सपोर्ट केला या गोष्टीसाठी. म्हणजे आता मी बघितलं की माझे जेवढे मित्र आहेत बऱ्यापैकी त्यांना असं असतं किंवा एकदा लग्न झालं की त्यांचे जे काही जुने विचार किंवा एम असतं किंवा मला इथं जायचं तिथं सेटल व्हायचं तर त्याच्यामध्ये बरेच बदल होतात. म्हणजे असं असतं वाईफचं की बाबा आम्हाला मेट्रो सिटीजमध्ये सेटल व्हायचं, खेड्यापाड्यात नको, किंवा जिथं ज्या सुविधा ठराविक असल्याच पाहिजे असं असतं. पण त्या बाबतीत म्हणजे तिचंही असंच होतं की नाही, जिथं सर्व्हिस नाही आहे आणि जिथं आपली खूप गरज आहे लोकांना तिथं आपण जायला पाहिजे. तर तिने खूप सपोर्ट केला. म्हणून माझं जे औरंगाबाद, पुणे यासारख्या शहरांची निवड न करता बीड या शहराची जी निवड केली त्याबद्दल समजतो. आता मी ज्यावेळेस MD मेडिसिन झालं आणि मी आता दिल्लीमध्ये झालं MD मेडिसिन, त्याच्यानंतर मला माजलगावला जायचं प्लॅन जवळपास फायनल होता. आम्ही जाणार होतो, मी जागा पण बघितली होती. पण त्याच्यानंतर आमचं डिस्कशन झालं जेव्हा माझ्या वाईफने मला सांगितलं की बाबा तू आता MD मेडिसिन केलं, तू जाणार पण ऑलरेडी तिथं MD मेडिसिन आहे, तू नसशील तर वेगळा काहीच फरक पडणार नाही. म्हणजे तू 4 दिवस सुट्टीवर असेल, एखादा पॉयझनिंगचा पेशंट आला, सुसाईडचा पेशंट आला तर तिथं कोणीतरी असेल. पण जर तू कार्डिओलॉजिस्ट झालास तर जे हार्ट अटॅकने पेशंट मरणार आहे ते नक्कीच वाचतील. तर ते गोष्ट मला कुठंतरी पटली किंवा मी जर तिथं गेलो तर जे काही हार्ट अटॅक पेशंट जातात ते नक्कीच वाचतील. आणि आपण आता ज्या एरियातून वाढलो, जिथून मी एवढं शिक्षण घेतलं, एवढं म्हणजे दिल्लीपर्यंत गेलो, ठीक आहे, तर मी हे सगळं जग पाहिलं तिथपर्यंत, तर मला ॲट द एंड कळलं की आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो. आणि मग आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि मी लग्नानंतर माझं DM केलं. म्हणजे माझं MD मेडिसिनमध्ये लग्न झालं, त्याच्यानंतर आम्ही DM केलं. माझ्या वाईफनी माझं तिचं MD हे लग्नानंतर केलं. म्हणजे त्या फार गोष्टी महत्त्वाच्या. बऱ्याच वेळेला असं नाव जगणे हा प्रकार असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव जे आहे अगदी हॉस्पिटल सुरू करताना अनेक नाव, अनेक पर्याय, अनेक इंग्रजी नावं करता पुढं असतात. पण तुम्ही मात्र ज्या वडिलांनी इथपर्यंत आणलं, त्यांच्या प्रेरणेवर इथपर्यंत येता आलं, असे सन्माननीय शिवाजीराव बडे वडिलांचं नाव दिलं आणि आज तेच नाव तुम्ही आज ब्रँड करून दाखवलं आहे. काय सांगा म्हणजे हे नाव देण्यामागची पार्श्वभूमी आणि हे नाव जे तुम्ही आज उंचावलं आहे या शहरामध्ये त्याबद्दल बोला. आता नक्की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर आता आपण आपला काहीतरी ब्रँड असावा आणि त्याच्यामध्ये आता ज्या वडिलांनी माझ्यासाठी एवढं केलं आहे वडिलांनी, तर त्यांचं कुठेतरी नाव व्हावं हा विचार करून मी ठरवलं की हॉस्पिटलला हेच नाव द्यायचं. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक अशी गोष्ट होती की जेव्हा आपण वडिलाचं नाव देतो, तर मी वडिलाचं नाव दिलंय म्हणजे त्या नावाला कधी दाग लागू नये हे माझ्या नेहमी 24 तास डोक्यात असतं. त्याच्यामुळे मी कोणताही वाईट मार्ग प्रगतीसाठी कधीच अवलंबणार नाही हे मला माहिती होतं आणि म्हणून मग मी शेवटी तेच नाव द्यायचं. आयुष्यभर शिवाजीराव बडे यांनी कधी स्वतःचं नाव खराब केलं नाही. अगदी प्रामाणिकपणे ते लढले करते. म्हणजे फार पैसे कमावलं नाही पण माणसं कमावली आणि चांगलं शिक्षण तुम्हाला आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत किंवा त्यांना लोकांनी जे आशीर्वाद दिले ते नक्कीच कुठंतरी माझ्या पण कामी आले असं मला नक्कीच वाटतं. आई वडिलांचे चांगले कर्म हे लेकरांचे कामाला येतात आणि आज त्यांचं नाव तुम्ही सार्थक करू दाखवतात. आज जेव्हा तुमचं नाव लोक घेतात की साहेबांमुळे मी वाचलो किंवा आमचे पाहुणे वाचलो, कारण नेराबावरती 400 लोकांचे प्राण तुम्ही वाचले, तर जेव्हा हा मॅसेज वडिलांकडे जातो, आईकडे जातो, त्यावेळेला त्यांचे भाव काय असतात, म्हणजे प्रतिक्रिया काय असतात? म्हणजे असं ना त्याचं ना मुगुर भरून येतो. असं लिटरली ते आनंदास्पद टाईप असतात ना, जेव्हा असं कुणीतरी त्यांच्या जवळचा नातेवाईक येऊन त्यांना सांगतो की नाही बाबा त्याच्यामुळेच आमचा हा नातेवाईक वाचला किंवा मी स्वतः वाचलो,
तर म्हणजे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः आनंद अश्रू येतात आणि त्यांचे जे प्राऊड फिलिंग असते त्याच्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. म्हणजे हे एवढं भावनिक गोष्टी असतात ते म्हणजे एकमेकांसाठी जे आपण सर, प्रेम मी व्यक्त मी करतो ना. डॉक्टर आहे हा भाव वेगळा हा. आणि डॉक्टरचा वडील आहे ही हा. हा भाव वेगळा करतो. आणि निश्चितपणे जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो जे आपला काही शेवटचे वर्ष असतात नाही का, त्या काळामध्ये जेव्हा आपल्या उतार वयामध्ये जेव्हा आपल्या लेकराबद्दल समाज चांगलं बोलतो तेव्हा कुठल्याही आईवडिलांना ते बरं वाटतं. आणि तेच मला वाटतं कसं असतं म्हणजे तुमच्या आयुष्याचे जे 50 वर्ष असतात ना सुरुवातीचे ते तुमचे कमवण्यात जातात किंवा म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला एक डोळ्यावर असं पट्टी लागलेली असते. म्हणजे तुम्हाला त्याच्याशिवाय तुमचे काही ठराविक गोल्स असतात ते कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. पण 50शी ओलांडल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्र आठवतात, तुम्हाला 4 लोकांनी मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, ह्या गोष्टी जाणवायला लागतात. तोपर्यंत त्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही. सर, तारा असेल तर तो चमकत जातो, त्याला काही 50 वर्ष 20 वर्ष गरज नाही. तुम्ही अवघ्या 2 वर्षामध्ये, कारण तुम्ही पहिलेच स्टार होतात आणि त्याला काही चमकण्याची गरज पडत नाही, तर 2 वर्षामध्ये या शहरातच नाही तर या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा स्वतःचं नाव कमावलेलं आहे. काय सांगायला नेमकं की काय म्हणजे कशा प्रकारची आपली ट्रीटमेंट असते, कशा प्रकारचं आपलं कार्य असतं, कशा पद्धतीने काम करतात ते सांगा. मी जेव्हा इथं यायचं ठरवलं त्याच्यानंतर माझं एकच एम होतं की इथे कसं सुरुवातीला एक गोष्ट असते. म्हणजे जेव्हा मी इथं आलो, आता भले मी माझं DM जे हॉस्पिटल जे की सर्वात नामांकित हॉस्पिटल आहे, तिथं तुम्हाला कार्डिओलॉजीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला पहिल्या 3 लोकांमध्ये यावं लागतं. म्हणजे टोटल 20 सीट असतात, त्या 20 मधल्या पहिल्या 3 मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटतं. तर पहिल्या 3 मध्ये तुम्हाला यावं लागतं, तेव्हा तिथं ॲडमिशन भेटतं. तर मग तुझं क्वेश्चन ॲडमिशन म्हणजे तुम्ही नाव कमावलं आहे त्याबद्दल बोलायचं म्हणजे हां, तर आपल्या ट्रीटमेंट हां. तर मग इथं आल्यानंतर सुरुवातीला एक ठराविक क्लास असतो. म्हणजे जे काही प्रतिष्ठित लोक असतात त्यांचं सुरुवातीपासून असं असतं की नाही आम्हाला इथं म्हणजे लोकल ट्रीटमेंट नाही पाहिजे, आम्हाला कुठेतरी औरंगाबाद, पुणे, मुंबई याच्यामध्ये त्यांना अभिमान असतो. तर ही पण एक गोष्ट होती, इथं जर तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. म्हणजे एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटपर्यंत तुमचा चांगला मेसेज जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगलंच काम करावं लागतं. हे सुरुवातीपासून डोक्यात होतं. त्याच्यामध्ये असं की मग आता एखाद्या पेशंटला जर अँजिओप्लास्टी लागत असेल तर आपण एकदा जेव्हा सांगतो की अँजिओप्लास्टी लागते तर त्यांनी 4 जागेवर ओपिनियन जरी घेतलं तर असं कधीच होऊ नये की बाबा ती लागत नव्हती किंवा करायची गरज नव्हती. म्हणजे ओपिनियनमध्ये बदल नाही यायला पाहिजे, हे सर्वात म्हणजे पहिलं डोक्यात होतं. दुसरं म्हणजे सर्वांनी मला सांगितलं होतं, जे काही कलिग असतात, सिनियर असतात, की बाबा पेशंटची हॉस्पिटलमध्ये डेथ नाही व्हायला पाहिजे, असं पेशंट सिलेक्शन पाहिजे. पण मी गोष्ट ऑब्झर्व केली की जर समजा एखादा सिरियस पेशंट आहे आणि तो मरणार आहे तुम्हाला माहिती, म्हणजे मी त्याला नाही घेणं हे जास्त चुकीचं वाटलं मला. की ठीक आहे, जर मी एखाद्याचा वडील आहेत मुलाचे, त्याच्यासाठी ते एकटेच असतं आणि त्यांना म्हणजे ते वाचवण्यासाठी त्याचे जर 100% प्रयत्न असतील तर त्याच्यात मी माझं योगदान द्यायला पाहिजे आणि तो जर घ्यायला तयार असेल तर मी घ्यायला पाहिजे. हे माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत होतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीला खूप सिरियस पेशंट घ्यायला चालू केलं. त्यातून आम्ही खूप सारे पेशंट बाहेर काढले. मी तुम्हाला सांगितलं ना, जवळपास 400 पेशंट जर मी इथं नसतो तर एक्सपायर झाले असते. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तर हा एक निर्णय होता जो की मला सगळ्यांनी नको म्हणून सांगितलं असताना पण मी अगेन्स्टमध्ये जाऊन ठरवलं की नाही आपल्याला रिस्क घेऊन काम करावं लागणार आहे. मुळामध्ये हार्ट अटॅक जे पेशंट असतात ते रिस्क असते. हो, रिस्क असते. म्हणजे काय गॅरंटी नसते. काय होईल जवळपास असं असतं ना की आमच्यापर्यंत पेशंट आलाय म्हणजे तो थोडक्यात मरण्यासाठीच आलेला असतो. तर त्याचं जे काय होतं ट्रीटमेंट कशी भेटते आणि योग्य वेळेत भेटली तर बऱ्याच पेशंट वाचतात. तर मी तुम्हाला सांगेन की कसं असतं, जे काही बेस्ट हॉस्पिटल आहेत वर्ल्डमध्ये आणि जिथून आमचं जे पुस्तकं लिहिली जातात ते तिथल्या अनुभवावरून लिहिले जातात. म्हणजे 100 लोकांना जर हार्ट अटॅक आला, ते जर हॉस्पिटलमध्ये आले, त्यांना जर योग्य ट्रीटमेंट भेटली तर त्यातले किती वाचू शकतात आणि किती दगावू शकतात ह्याचा एक अभ्यास केला जातो. तसं आता जसं हे माझं सुपर स्पेशालिटी सेंटर आहे, तर जे काही वर्ल्ड क्लास पुस्तक आहे जे आम्ही त्याच्या मानकानुसार अभ्यास करतो त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे किंवा जर 100 पेशंट जर अँजिओप्लास्टी झाले तर त्यातले 10 दगावतात. पण मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे आता मी जवळपास 1000 अँजिओप्लास्टी केल्या. ठीक आहे, आमच्याकडे टोटल पण 15 सुद्धा प्रोसेस रिलेटेड डेथ नाही. आणि मला वाटतं की याच्यामध्ये
आईवडिलांचा तर दुवा आशीर्वाद आहेतच, पण तुमचंही टॅलेंट आणि नक्की. अभ्यास आहे. आता हे मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये म्हणजे स्टेबल पेशंट पण आले, सिरियस पेशंट पण आले. आता ॲक्च्युली परिस्थिती अशी असते की जेव्हा पेशंट सिरियस असतो हार्ट अटॅकचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर एकदम सक्सेसफुल अँजिओप्लास्टी केली तरी 50% लोक दगावतात. तर आमच्याकडे जे सुरुवातीला पेशंट यायचे, आता जे स्टेबल पेशंट असतात ते तर मोठमोठे शहर निवडायचे. जेव्हा सिरियस पेशंट म्हणजे ज्यांना काही ऑप्शन नाही, आता त्यांना माहिती की ऑपरेशन औरंगाबादला जाऊ शकत नाही, त्यावेळेस काही ऑप्शन नाही म्हणून लोक आमच्याकडे यायचे सुरुवातीला. पण तेही वाचायचं. आणि तेही वाचले. म्हणजे आम्ही ना त्याच्यामध्ये 50% रेट असून म्हणजे आता 400 पेशंट आम्ही असे सिरियस पेशंट केले. त्याच्यामध्ये किती डेथ रेट पाहिजे, तर मी तुम्हाला सांगतो माझा टोटल म्हणजे एवढ्या सिरियस पेशंटमध्ये सुद्धा आमचा डेथ रेट तेवढा नाही. टोटल 1000 पेशंटमध्ये आमच्या 15 प्रोसेस रिलेटेड डेथ असते. म्हणजे काही ऑपरेशन झालं, करून सुद्धा दाखवले असं. म्हणजे प्रामाणिकपणे काम करा, अभ्यासही पाहिजे हो. आणि शेवटी एक दुवाही पाहिजे. नक्कीच. आणि या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट म्हणजे तुमचं नाव होतं. हो. कारण हे नाव तुमच्या कामातून झालेलं असतं. नक्कीच. 400च्या जवळपास पेशंट तुमच्यामुळे वाचले. हो. अनेक पेशंटला चांगल्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट देत आहात. तर जेव्हा एक पेशंट बाहेर पडतात जग बघण्यासाठी, नवीन आयुष्य जगण्यासाठी, तर त्यांचे जे काही जवळचे नातेवाईक असतात किंवा फॅमिली मेंबर्स असतात किंवा स्वतः पेशंट, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? मी म्हटलं नाही, जेव्हा पेशंट फॉलोअपसाठी आमच्या उकडीमध्ये येतात तर म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कारण त्यांनी मृत्यू पाहिलेला असतो आणि ते त्या कंडिशनमधून ते वाचले ते त्यांनाच माहीत असतं की त्यावेळेस त्यांची काय सिच्युएशन आणि असते. जगातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. हां, अंतिम सत्य मृत्यू. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला जो आनंद होतो म्हणजे त्याचं कुठेच कंपेअर म्हणजे नाही. योग्य ट्रीटमेंटमुळे त्याचं आयुष्य वाढतं. नक्की. त्याचा बेनिफिट समाजाला होतो, घरच्यांनाही होतो. हो. सर, मला एक शेवटचा मुद्दा विचारायचा होता की शिवाजीराव हॉस्पिटल जे आहे याच्या माध्यमातून आपण काम करत आहेत, वैद्यकीय क्षेत्रात आपण नाव कमवत आहेत. आजवरचा हा जो प्रवास आहे, या सर्व प्रवासाचं श्रेय, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? कोणामुळे हा प्रवास आहे? आता सर्वात अगोदर तर माझे आई वडील की ज्यांनी माझ्या शिक्षणासाठी म्हणजे जे काही करता येईल ते त्यांनी केलं. आणि म्हणजे त्यांचे जे प्रयत्न म्हणा किंवा त्यांचं जे डेडिकेशन होतं ते मला कुठेतरी रिअलाईज झालं आणि मी पण माझे पुरेपूर प्रयत्न केले. आणि दुसरं म्हणजे आता लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोनी पण जे मला सहकार्य केलं ते पण म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. कारण लग्नानंतर शिक्षण घेणं हा प्रकार खूप डिफिकल्ट असतो. आणि त्या काळात म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला शेवटपर्यंत साथ दिलेली. म्हणजे लग्नानंतर म्हणजे मी आणि माझी वाईफ आम्ही अभ्यास करायचो, तर म्हणजे अक्षरशः माझ्या आईने आम्हाला बेडवर चहा आणून दिला. म्हणजे हे लग्नानंतर कोणीच नाही करत. म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातून पहिल्यांदा मी तुमच्या वडिलांना म्हणजे सन्माननीय शिवाजीराव बडे आणि तुमच्या आईला दोघांनाही अगदी सॅल्यूट करतो की ते नसते किंवा त्यांनी तितकी भूमिका घेतली नसती, तुमचा हा प्रवास पूर्ण झाला नसता. आणि त्याच्यानंतर तुमच्या सौभाग्य होते की ज्यांनी तुम्हाला घरच्या वेळेस सपोर्ट केला. सर, या मुलाखतीच्या अनुषंगाने मी एवढं सांगेन की जसं तुम्ही पेशंटच्या आरोग्याची काळजी करतात तसं तुम्हालाही चांगलं आरोग्य लाभो, तुमच्या कुटुंबाला चांगलं आरोग्य लाभो आणि भविष्यामध्ये या बीड नगरीतील, या जिल्ह्यातील नवीन जिल्ह्याबाहेर जे लोक आहेत या सर्वांचा आपण अशीच अगदी जोमाने सेवा करावी यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा. नाव सांग. शिवाजी बाबूराव बडे. काका, आत्ताच या ठिकाणी तुमचे चिरंजीव सन्माननीय डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांची मी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या अनुषंगाने मला विचारावं वाटतं की एक वडील म्हणून मुलाबद्दल काय प्रतिक्रिया, काय सांगणार? वडील म्हणून अशी प्रतिक्रिया सांगतो की आमचे माझ्यापेक्षा थोरले भाऊ शिक्षक मुख्य अधिकारी म्हणजे मुख्याध्यापक म्हणून आमोलक विद्यालय कडा येथे कार्यरत होते. त्यांचं असं त्यांच्या अनुभवानं आलं की बाबा कोणतं तरी क्षेत्रामध्ये हायेस्ट माणूस पाहिजे, चांगली डिग्री पाहिजे, मग आपण काय करायचं, मुलाला कसं घडवायचं असं त्यांनी सांगायचं. मग आमच्या शेजारी एक आमचे शाखा अभियंता म्हणून सोनवणे साहेब होते. त्यांनी सांगायचं, अरे भैया तुझा मुलगा हुशार आहे, तू काय कर, एक तर इंजिनियर, डॉक्टर, पहिलं डॉक्टर नंतर मग बघ बाकीचं काय होतं ते. मग असं त्या सगळ्या बाजूच्या इतर लोकांनी आमच्या दोस्त कंपनीने असं विचारायचं की बाबा काय हरकत नाही, मुलगा हुशार आहे, लहानपणापासून इतका खुडकळ आणि इतका हुशार, स्टडी फक्त क्लास करायचे कोणते शाळेतले,
पुन्हा त्यानं घरी येऊन ट्युशन वगैरे त्याचं काही गरज पडली नाही त्याला आणि सुरुवातीपासून टॉपवर राहिला ते. मग 11वी 12वीला असं वाटलं की काही नाही आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. मग आम्ही CETला थोडा प्रयत्न केला. ज्यावेळेस त्याला 180 85मध्ये 60मध्ये तो लागायचा त्यावेळेस त्यांनी मार्क बरोबर घेतले, पण त्याचा ते काय म्हणते तुमचं रँक थोडासा वाढल्यानंतर मग नंबर लागला नाही. मग रिपीट करायचं. मी म्हणलं पैसे भरू आपण. म्हणले पैसे भरायची गरज नाही म्हणे. मी 6 महिने एवढं करू शकतो. मी काहीच केलं नाही त्याच्यामुळं मला गॅरंटी त्याची की मी 1-2 महिन्यात 4 महिन्यामध्ये रिझल्ट चांगला लावला. मग त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, रिपीट केलं, पुन्हा चांगले मार्क पडले. पुन्हा औरंगाबादला मग MBBSला नंबर लागला. जनाबाई शिवाजीराव बोले. आई, आत्ताच या ठिकाणी तुमचे चिरंजीव डॉक्टर अरुणजी बडे यांची मी मुलाखत घेतली आहे. एक आई म्हणून मुलाबद्दल काय भावना व्यक्त कराल, काय सांगा? म्हणजे आमचा मुलगा असा आहे, थोडा खोडकर होता, पण त्याचप्रमाणे हुशार असा भरपूर होता. आणि लहानपणापासून मी त्याला असं पाठीशीच राहिले. जिथं मी शिक्षण घेतलं तिथं पण बरोबर, काही खेळामध्ये काही क्लास वगैरे असले असं पाठीशी राहायचे. त्याला असं सारखंच खूप त्याला असं बनवलं. ते खोडकर होता पण खूप हुशार होता. मुलांना सांभाळणे म्हणजे बऱ्याच वेळेला फक्त खायला प्यायला देणे असं आईवडिलांना वाटतं, हां. पण त्याच्या पलीकडे जाऊन लेकरांना जपायचं असतं आणि त्यांना शिकवायचं असतं. हो. तर त्यासाठी आई म्हणून घेतलेली विशेष काळजी कोणती? म्हणजे ते शिक्षणाला पहाटे लवकर उठवणे, त्यांचा अभ्यास असा वेळोवेळा घेणे, त्यांचं असं म्हणजे खाण्यापिणे जपणे आणि त्यांनी जिथं जाते आणि ते त्यांचा असा पाठलाग पण केला. आपल्या लेकराने काहीतरी व्हावं ही तुमची हा भावना हा होती. आमची भावना होतीच. आता या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव झालेलं आहे. एक आई म्हणून काय वाटतंय आज? आई म्हणून म्हणजे काय, तर आमच्या मुलानं जे केलं ते खूप योग्य केलं आणि त्यानंही मेहनत केली. आमचं मार्गदर्शन, आमच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्यांनी खूप मेहनतीनं. समाधानी आहात पूर्ण? हा, समाधानी, खूप समाधानी आहोत आम्ही आमच्या मुलाबद्दल. आम्ही आमचा मुलगा हुशार आहे खूप. त्यानं म्हणजे आमच्या खूप अपेक्षा पूर्ण केल्या. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आम्ही समाधानी आहोत. माझं नाव सौ मधुरा अरुण बडे. आत्ताच या ठिकाणी तुमचे मिस्टर डॉक्टर अरुणजी बडे यांची मी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या तुम्ही पत्नी आहात, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, दोघांचंही वैद्यकीय क्षेत्रात नाव आहे. तर अशा या प्रसंगी काय भावना आहे आपली नेमकी तुमच्या पतीबद्दल? कसं असतं, लग्न माझं झालं तेव्हा मी MBBS जस्ट झालेले होते आणि मी डॉक्टर व्हावी माझ्या आईवडिलांची इच्छा होती आणि मी ते झाले. त्यानंतर आईवडील आपल्या मुलींना चांगले संस्कार देतात आणि म्हणतात की तू चांगलं यशस्वी हो, पुढे आपल्या सासू सासऱ्यांना आपलं मान, नवऱ्याचं मान ठेव. पण लग्नानंतर मुलींना काय असतं की ते पण तसं आपल्याला मुली समजतील का, अशा टाईपमध्ये असतं. माझं लग्न झाल्यानंतर मला पुढे PG करायचं हे मला पूर्ण सपोर्ट यांचा होता, आमच्या नवऱ्याचा होता, सासू सासऱ्यांचा होता. त्याच्यामुळे जिद्दीने मी PG नंतर केलं, लग्नानंतर केलं आणि बीडमध्ये यावं ही आमच्या सरांची इच्छा होती. आणि ते नेहमी म्हणायचे की जर आपल्या लोकांच्या आपण कामी नाही आलं तर काय फायदा आपल्या शिक्षणाचा. तर यावेळेला सावरकरांचं नाही का, जरी उद्धरणी व्यर्थिचा न हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. म्हणजे आपण एवढं शिकलोय मधुरा, तू PG केलं, मी कार्डिओलॉजी केलं, आपल्या बीडमध्ये नाही आहे ना तेवढं लोकांना. म्हणजे आपण त्यांच्याकरता नाही करू शकलं तर मग आपल्या शिक्षणाचा काय फायदा. मग आपण इकडे राहू, सेटल होऊ आणि इथे आल्यावर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. हुशार असणं आणि लोकांचं, ते हुशार आहेत ते चांगलं काम करतात, पण इकडच्या लोकांचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला आणि त्याच्यामुळे मला अभिमान आहे की ते माझे पती आहेत. म्हणजे त्यांनी मला पर्सनल लाईफमध्ये असं वाईफ म्हणून असं डॉक्टर सपोर्ट पण केला भरपूर आणि असं व्यावसायिक क्षेत्रात ते यशस्वी पण असं राहिले. अभिप्राय देत असताना तुमचे मिस्टर डॉक्टर अरुणजी बडे यांच्याबद्दलही आपण मत व्यक्त केलं. सासू आणि सासरे, एक थोडक्यात मला विचारावं असं वाटतं की तुमची आई आणि वडील त्यांनाही वाटायचं की आपल्या मुलीने काहीतरी करून दाखवावं. या प्रसंगी आई आणि वडिलांबद्दल काय भावना व्यक्त करायला? माझ्या आईवडिलांनी खूप कष्टाने मला पुढे आणले. म्हणजे माझे आईवडील स्वतः डॉक्टर आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत माझे वडील आणि आईसुद्धा डॉक्टर आहेत. तर त्यांनी मला लहानपणापासून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी अपडाऊन करून त्यांनी मला शिकवलं
आणि दरवेळेस मार्गदर्शन केले. त्यांच्याशिवाय मी नसते इथे, डॉक्टर नसते. निश्चितच या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, कुशाग्र व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय डॉक्टर अरुणराव शिवाजीराव बडे यांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.